मुख्यमंत्री जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करतील, जरांगे मुंबईत येणार नाहीत, प्रसाद लाड यांच्याकडून विश्वास व्यक्त. मंत्र्यांनी फडणवीस आणि शिंदेंचं ऐकून मराठ्यांचं वाटोळं करू नये, त्यामुळे कुणीही घरी बसू नये, जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन. नेपाळमध्ये पुराचा प्रकोप ओसरल्यानंतर आता वेदनांचा कहर. पुरात आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू तर 288 भारतीय अद्याप बेपत्ता. मदत कार्य वेगाने सुरू. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत अद्याप छमछम सुरूच. नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरू असल्याची माहिती. लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका. नवी मुंबई पोलीस प्रशासनाला अखेर जाग. सर्व डान्स बारची कसून तपासणी सुरू. डान्स बारमध्ये अल्पवयीन मुली असल्याचं समोर. तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावे, सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनींचं हस्तांतरण ही फसवणूक, वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यावधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? ती दायाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाहीचे सवाल. प्रकल्पवाद्यांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यावधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठीने बातमी दाखवूनही अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही? सवाल उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.